अतिशय चांगला आहे. हा महामार्ग खरंच राज्याला समृद्ध करणारा आहे. कुठेही जायचं असेल तर हा महामार्ग चांगला आहे. कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. पुढचा जो रस्ता आहे तो क्लिअर झाला तर 70% गाड्या समृद्धीने जातील. मुंबई नाशिक ट्रॅफिकसुद्धा कमी होईल. चर्चा सुरू आहे. आढावा घेतला जात आहे. आमच्या राष्ट्रवादीतर्फे उद्या आणि परवा 2 दिवस अनेक जिल्ह्यातील प्रमुख लोक भेटायला येणार आहे आणि बसून विचार करणार आहोत. कुणाची शक्ती कुठे आहे हे सगळं पाहिलं जात आहे. आपलं म्हणणं अर्धवट बरोबर आहे. चर्चा व्यवस्थित झालेली नाही. आम्ही 10 जागांची मागणी केली आहे हे बरोबर आहे. ऑन शिरूर लोकसभा तुम्ही लढवणार मी तरी ऐकलं नाही. काही वेळेस मीडियासुद्धा आपली इच्छा प्रदर्शित करत असते. पक्षाने सांगितलं तर करावं लागतं. तुतारी हात मशाल कशाचेच आव्हान सध्या तरी दिसत नाही. मी नाराज नाही. 11 ऐवजी 11:15 वाजता आलो. थोडा गैरसमज झाला. त्यांनी भरवीरकडे बोलवलं होतं. मी इथं आलो. काही नाराजी वगैरे नाही. मध्यंतरी 2 वर्षापूर्वी गडकरी साहेब आले. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की नाशिक मुंबई सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करणार आहोत. आता मला वाटतं MSRDCने हे लवकरात लवकर करावं. नाही, अतिशय चांगला आहे. एक तर राष्ट्र समृद्धी महामार्ग जो आहे खरोखरच या राज्याला समृद्ध करणारा आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जे डेव्हलपमेंट आणि जे विकास हा अतिशय वेगाने सुरू आहे. ह्या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी मग कुठे जायचं असेल, मुंबईला जायचं असेल का नागपूरला जायचं असेल तर नाशिककरांना जो आहे एक कनेक्टिव्हिटी पाहिजे होती. ती कनेक्टिव्हिटी या कनेक्टिव्हिटीमुळे जे आहे इगतपुरीच्या या ठिकाणी आपल्याला ती मिळालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला मोठा फायदा निश्चितपणे होणार आहे. आणि दुसरं म्हणजे की आता तो जो तिथला पुढचा रस्ता आहे म्हणजे भिवंडी बायपास तो रस्ता पूर्ण झाला तर आता इकडे येणाऱ्या ज्या सगळ्या नाशिकच्या बाजूने येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यातल्या मला असं वाटतं 70% गाड्या ज्या आहेत ह्या समृद्धीवरून ज्या आहे निघून जातील. त्याच्यामुळे नाशिकला मुंबई नाशिकचं सुद्धा ट्रॅफिक जे आहे फार मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. तर आम्ही त्यांना हेच सांगितलं की आपण जे आहे त्या सगळ्या याच्यामध्ये तो रस्ता जो आहे भिवंडी बायपास आणि तिथला हा 90% जो आहे हा पावसाळ्यापर्यंत ते पूर्ण करणार म्हणजे आणखी 4 महिने ते लागणार आहेत पूर्ण होईल. त्याच्यानंतर नाशिकला येणारे जे लोक 2-2 तास कधी कधी थांबतात तो त्रास आपला निश्चितपणे वाचणार आहे. लोकसभेचा जागा वाटप कधी निश्चित होत आहे? नाही, आता चर्चा सुरू आहे. सध्या चर्चा सुरू आहे. प्रत्येक पक्ष जो आहे वेगवेगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतो आहे. कोण कुठे आहे, कुठल्या पक्षाचा उमेदवार उत्तम आहे, कोण इच्छुक आहे, ह्या सगळ्याचा आढावा घेण्याचं काम सुरू आहे. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुद्धा उद्या आणि परवा 2 दिवस अनेक जिल्ह्यातील प्रमुख लोक जे आहेत हे भेटणार आहेत आणि अजितदादा पवार असतील किंवा तटकरे आम्ही सगळे आणि प्रफुल्ल पटेल वगैरे आम्ही सगळे बसून जे आहे हा विचार करतो आहोत की कुठे कोण अपेक्षा करत आहे उभं राहण्याची आणि कुणाची शक्ती कुठे जास्त आहे. आणि त्यानंतर मला असं वाटतं फार लवकरच त्याच्यावर निर्णय होईल. आपलं म्हणणं तसं अर्धवट बरोबर आहे. एकमत वगैरे नाही आहे. अजून चर्चा जी आहे व्यवस्थित झालेली नाही आहे. प्रत्येकजण जे आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे इच्छुक कोण आहे आणि कुठे कोणाची जास्त शक्ती आहे त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न सगळ्यांचा सुरू आहे. असं काही नाही. मी 10 जागांची मागणी केली ही बरोबर आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला बऱ्याचसा जो आहे या सगळ्या जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. साहेब, शिरूर लोकसभेसाठी आपलं नाव पुढे येत आहे अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये. मला माहिती नाही आपले तुम्ही कुठे ऐकलं पण मी तर काय ऐकलं नाही. शिरूरसाठी छगन भुजबळला उभं करा असं कोणी सांगितल्याचं मला ऐकत नाही. हे तुमचीच सजेशन आहे. काही वेळा मीडियासुद्धा जे आहे आपापल्या सजेशन्स आपापल्या इच्छा ज्या आहेत असं प्रदर्शित करत असतात. तर काय पक्षाचं ऐकावंच लागतं ना. पक्षाने जर सांगितलं कुठे उभे राहा तर उभे राहा, बसा तर बसा. मला सध्या तरी काही वाटत नाही आहे. असं आहे की तुतारी आहे, मशाल आहे किंवा हात आहे म्हणजे
महाविकास आघाडीचं मला तरी अजून वाटत नाही की फार मोठ्या प्रमाणावर असं काही आव्हान या महाराष्ट्रात निर्माण झालेलं मला दिसत नाही. आणि खरोखरच 40-45च्या पुढे महायुतीचे उमेदवार निवडून येतील अशीच परिस्थिती आज दिसते आहे. नाही खरं आहे ना, की जे 2-2 तास कधी कधी जे आहेत त्या भिवंडीचे ज्या काही मोठ्या व्हेकल्स आहेत, हेवी व्हेकल्स, त्या तुमच्या वेअर हाऊसिंग आहेत वगैरे, त्या सगळ्याच्या मध्ये येतात, कैची पडते आणि अक्षरशः 2-2 तास जे आहेत तिथे थांबावं लागतं. म्हणून मी त्यांना सांगितलं की पोलीस पण आपल्याकडे कमी आहेत, परंतु या कंपन्या ज्या आहेत काम करणाऱ्या, त्यांचे काही लोक जे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जिथे डायव्हर्जन आहेत त्या ठिकाणी उभे करा आणि तिथले जे आहे कैची पडणार नाही आणि सुरळीत होईल ट्रॅफिक जे आहे ते पहा. काही अडचण येण्याचं कारण नाही. गडकरी साहेबांनी नाशिक मुंबईचा हायवे जो आहे तो 4 पदरी किंवा अजून त्याच्यामध्ये वाढ व्हावी अशी प्रस्ताव केला होता, कार्यक्रम देखील झाला होता. मात्र त्याला आता 1.5 वर्ष आली, अजून देखील त्यावर काही कोणतीही कारवाई करत नाही. मी ते त्यांना सांगितलं किंवा एक तर जो आहे हा जो मुंबई नाशिक 4 लेन जो आहे हा माझ्या काळामध्ये आम्ही तो करून घेतला होता, त्या ब्रिज वगैरे सगळं. पण त्याच वेळेला ॲग्रीमेंटमध्ये असं होतं की 8 वर्षानंतर साधारणपणे एक तर तोपर्यंत पॅरलल रोड होणार नाही, तर ते 8 वर्ष होऊन गेले. आणि दुसरं म्हणजे 8 वर्षानंतर त्याची जी आहे लेन्स जे आहेत वाढवण्यात येतील. मध्यंतरी 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला गडकरी साहेब आले त्यांनी सुद्धा सांगितलं की मुंबई नाशिक जे आहे आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचं पूर्ण करतो. तर मला तर असं वाटतं की बराचसा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता जो MSRDCच्या माध्यमातून या समृद्धी महामार्गाच्या साठी होतो आहे, आता उरलेला आहे तो त्यांनी करावा अशी अपेक्षा त्यांच्याकडून आपण करूया.